तर यांनी ना मंगळवारी कैऱ्या आणल्या होत्या आणि मला 2-3 दिवस झालं वेळच भेटला नाही. म्हटलं चला आज काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर आंबा मस्तपैकी धुवून घेतला, त्याला छान व्यवस्थित सोलून घेतला आणि कट केलं बारीक-बारीक. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला कट करून. त्याच्यामध्ये ना लसूण, अद्रक, जिरं, मिरची आणि कोथिंबीर असं सगळं टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. आता हे सगळं ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. आता माझ्याकडून थोडीशी मिरची जास्त झाली होती म्हणून मी त्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड केलेली. छान असं बारीक पेस्ट करून घेतली. एका छान अशा काचेच्या बाउलमध्ये काढलं आणि तुम्हाला जर हवं असेल तर असं पण खाऊ शकता किंवा मग तुम्ही असं माझ्यासारखं सेम कढीपत्ता आणि मोहरीचा तडका पण देऊ शकता. तसं तर त्यांना आंबट वस्तू आवडत नाही जास्त कुठली पण मला जास्त आवडते आणि याची टेस्ट ना आंबट गोड अशी लागते. आता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते म्हणून. नंतर ना मला आज दळण करायचं होतं, संध्याकाळसाठी अजिबात नव्हतं आणि आमच्या एरियातल्या ना 2 गिरण्या होत्या, दोन्ही खराब झाल्या म्हणून मला ते गावात पाठवायचं होतं. मी काही यावेळेस घेऊन जाणार नव्हती. ते कळमला गेले होते, तेवढ्या वेळात मी साफ करून टाकलं आणि श्रीषा पण झोपलेली होती. नंतर ते आले आणि त्यांना मी दळण घेऊन पाठवलं. तोवर मी दुकानात बसले होते. माझी बावल्यावर नजर गेली आणि इतक्या छान अशा दिसत होते ना या. हे बघा रुखवताच्या बावल्या आहेत या आणि हिला ना माझा प्यायचा होता किंवा चॉकलेट खायचं असतं ना, काही पण खायचं असतं ना, ती अशी उड्या मारते आधी. खूप खुश होते. नंतर हे दळण आणलं, थोडा वेळ उघडं ठेवलं कारण खूप गरम होतं. तेवढ्या वेळात मी हातपाय धुवून छान दिवेवात वगैरे केलं. चलो फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. बाय.